काल ठाण्यामध्ये भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये पहिली बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाची सकारात्मक चर्चा झाल्याची दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत पहिला प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाईल असं ठरवण्यात आलंय। आता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे हे शिवसेना काय प्रस्ताव देते यावर ठरणार आहे। तर ठाण्यामध्ये महायुती संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र पहिला प्रस्ताव आता शिवसेनेला द्यायचा आहे आणि त्या प्रस्तावावरच आता जागा वाटपासंदर्भात फॉर्म्युला निश्चित केला जाईल आणि अर्थात भाजपला तो प्रस्ताव मान्य असेल की नाही हे देखील ठरेल। मात्र पहिला प्रस्ताव शिवसेनेकडून दिला जाणार अशी या बैठकीमध्ये ठरल्याचं कळतंय। शिवसेनेच्या प्रस्तावानंतर ठाण्यामधला जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल। तर पहिला प्रस्ताव मांडण्याचा मान शिवसेनेला देण्यात आलेला आहे। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून किंवा अगदी लोकसभा विधानसभा निवडणुकीपासूनच मोठी धुसफूस पाहायला मिळालेली होती। मात्र या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता काहीशी दिलजमाई झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, कालच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय? काल पहिलीच बैठक झाली शिवसेना आणि भाजपची आणि ठाण्यामधली ही पहिली बैठक असल्यामुळे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। कालच्या बैठकीमध्ये जवळपास असं ठरवण्यात आलेलं आहे की पहिला प्रस्ताव जो आहे तो शिवसेनेकडून दिला जाईल आणि यामध्ये किती जागा शिवसेनेला हव्यात आणि किती जागा भाजपसाठी दिल्या जातील हे ठरवणं पूर्ण जो आहे त्या प्रस्तावामध्ये असेल आणि तो प्रस्ताव आल्याच्या नंतर पुन्हा एकदा दोन्ही बाजूचे जे नेते आहेत ते बसतील, बैठक घेतील आणि त्यानंतर जागा वाटप नेमकं कसं असेल, किती जागा शिवसेनेला मिळतील हे ठरणार आहे, किती जागा भाजपला मिळतील हे ठरणार आहे। मात्र यामध्ये अजून एक अडचण अशी आहे की शिवसेनेकडून असं सांगण्यात आलं यावेळी जे सिटिंग नगरसेवक आहेत त्या जागांच्या बद्दल विचार न करता उर्वरित जागांबद्दल विचार करावा। यामुळे 84 जागा सध्या शिवसेनेकडे 84 सिटिंग नगरसेवक आहेत, जे 2017चे आहेत आणि त्याच्यामुळे भाजपकडे केवळ 24 नगरसेवक आहेत आणि त्यामुळे उर्वरित जागा ज्या उरतात त्या जवळपास 23 ते 24 जागा उरतात आणि त्यामध्ये वाटाघाटी करणं शक्य नसल्यामुळे प्रस्ताव काय येतो शिवसेनेकडून यावर आता ठाण्यातल्या शिवसेना आणि भाजप युतीचं भवितव्य अवलंबून आहे। नक्कीच यावर आपलं लक्ष असेलच। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।